नमस्कार माय टू फॅमिली. तर म्हाडा पुणे मंडळाची रखडलेली सोडत लवकरच मार्गी. निवडणूक आयोगाचा सकारात्मक प्रतिसाद. 2 ते 3 दिवसात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती. म्हाडाच्या पुणे मंडळाची 4186 घरांची सोडत आधी तांत्रिक कारणांमुळे आणि आता आचारसंहितेमुळे रखडली आहे. सोडत रखडल्याने अर्जदार प्रचंड नाराज असून पुणे मंडळावर टीका होऊ लागली आहे. त्यामुळे आता पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नुकतीच राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन सोडतीस परवानगी देण्याची मागणी केली. या मागणीला अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून सोडतीचा मार्ग मोकळा करण्यासंबंधी मुख्य सचिवांशी चर्चा करून येत्या 2-3 दिवसात सोडतीच्या परवानगीबाबत निर्णय जाहीर केला जाईल असे अधिकाऱ्यांनी आश्वासित केले. पुणे मंडळाने 20% सर्वसमावेशक योजना आणि 15% एकात्मिक योजनेअंतर्गत उपलब्ध झालेल्या 4186 घरांसाठी सप्टेंबरपासून नोंदणी, अर्ज, विक्री, स्वीकृती प्रक्रिया सुरू केली. मात्र तांत्रिक अडचणीमुळे प्रतिसाद वाढविण्यासाठी सोडतपूर्व प्रक्रियेस त्यांनी 2 वेळा मुदतवाढ दिली. त्यामुळे सोडत ही 2 वेळा लांबणीवर पडली. तर सोडतपूर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सोडत पार पडेल असे वाटत असतानाच तांत्रिक अडचणींमुळे अर्थात अर्जाची छाननी करण्यास विलंब झाल्याने तिसऱ्यांदा सोडत पुढे गेली आणि त्यानंतर सोडत रखडली ती रखडलीच. पुढे पालिका निवडणुकांची आचारसंहिता लागू झाली आणि सोडत आचारसंहितेत अडकली. 3 वेळा सोडतीची तारीख पुढे ढकलण्यात आल्याने आणि आता सोडत रखडल्याने अर्जदारांमध्ये मात्र प्रचंड नाराजी आहे. अनेकांनी कर्ज घेऊन क्रेडिट कार्डने अनामत रक्कम भरली. सप्टेंबरपासून अनामत रक्कम म्हाडाकडे अडकलेली आहे आणि त्यामुळे अर्जदार आर्थिक अडचणीत आले आहेत आणि त्यामुळे सोडत लवकरात लवकर काढण्याची मागणी ही अर्जदारांकडून होऊ लागली. सोडत काढणे शक्य नसेल तर अनामत रकमेवर व्याजाची मागणीही समाज माध्यमाद्वारे केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता अखेर पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी 2 दिवसांपूर्वी दिनेश वाघमारे यांची भेट घेतली. यावेळी आचारसंहितेच्या काळात सोडत काढण्यास परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली. ही म्हाडाची नियमित प्रक्रिया असून सोडतीची सर्व प्रक्रिया आचारसंहितेआधी पूर्ण झाली आहे. आता केवळ निकाल जाहीर करायचा आहे. त्यामुळे त्यास परवानगी देण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. तर निवडणूक आयोगाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सोडतीचा निकाल जाहीर करण्यास कोणतीही अडचण नाही. मात्र यासाठी मुख्य सचिव तसेच गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिवांशी निवडणूक आयोग चर्चा करणार आहे. त्यानंतर सोडतीचे अंतिम निर्णय जाहीर करू असेही दिनेश वाघमारे यांनी सांगितल्याची माहिती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. निवडणूक आयोगाने सोडतीचा निकाल जाहीर करता येईल असे संकेत दिले आहेत. तेव्हा 2-3 दिवसात निवडणूक आयोगाकडून अंतिम निर्णय येईल आणि सोडत आठवड्याभरात काढली जाईल असा विश्वास आपल्याला असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आता अर्जदाराचे आणि पुणे मंडळाचे लक्ष जे आहे ते निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लागले आहे. सोडतीत 2,13,985 अर्जदार होणार आहेत सहभागी. तर 1,980 अर्ज जे आहेत ते अपात्र झालेले आहेत. आयकर विवरणपत्र, जात प्रमाणपत्र वा इतर कागदपत्रांमधील त्रुटी आणि इतर कारणांमुळे अर्ज अपात्र ठरले आहेत. त्यामुळे आता 4186 घरांसाठी 2,13,985 अर्जदार हे स्पर्धेमध्ये असणार आहेत. तर म्हाडाचा जो ड्रॉ आहे तो लवकरच येईल, म्हणजेच म्हाडाचा जो निकाल आहे तो लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.